महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की जे आता आपण बघत आहोत मुलांवर अत्याचार होऊन राहिले किंवा बलात्कार होऊन राहिले छोट्या छोट्या मुलींवर, असं आपण आता खूपदा नेहमी ऐकलं. पण आताचा जो एक प्रकार खूप मोठा घडला जो मालेगावमधला 3 वर्षाच्या मुलीवर, जेव्हा त्या मुलीला बघितलं तर तेव्हा बघताच माणसाच्या डोळ्यामध्ये म्हणजे पाहिल्याबरोबरच त्या मुलीला बघितल्याबरोबरच आपल्याला डोळ्यात अश्रू अश्रू येतात. तर असे जर राक्षस, नराधाम राक्षस आपल्या जर पृथ्वीवर म्हणजे या जगात राहिले, तर असे अजून त्यांना सजा नाही मिळाली तर अजून असे नराधाम राक्षस अजून भरपूर तयार होतील आणि मुलांच्या आईवडिलांना म्हणजे बाहेर निघण्याची किंवा मुलींना बाहेर पाठवण्याची म्हणजे हे राहणार नाही. मुलांचं जे बचपना आहे तो त्यांचं हिरावून घेतलं जाईल. मुलांना दरवाजाच्या आतमध्ये, 4 कोठडीच्या आतमध्ये त्यांना बंद केलं जाईल. तर तर का बरं अशा मुलींना आतापासून छोट्या छोट्या मुलींना आपण कैदीत बांधून ठेवावं, ज्यावेळेस मुलींचा दोष नसतानाही. तर माझ्या अशा नराधर राक्षसांना खुल्यावर न सोडता त्यांना अशी कठोर सजा दिली पाहिजे आणि अशी त्यांना ज्या पद्धतीने त्या मुलीला त्रास दिला त्या पद्धतीनेच त्यांना त्या पद्धतीची सजा दिली पाहिजे. महाराष्ट्र शासनाला माझी एकच विनंती आहे की त्या छोट्याशा मुलीला न्याय मिळवून द्यावा आणि तिची तिला भावपूर्ण श्रद्धा म्हणजे भावपूर्ण त्या आत्म्याला शांती मिळो आणि अशी गोष्ट चुकून या जगामध्ये होऊ नये, अशीच माझ्या शासनाला विनंती आहे.